जी म्हणतात ऊनच नाहीये. हे बघा कैसे बनाय खाना बिना प्याज लसूण वाला ना. आम्हाला एक सुंदर गिफ्ट मिळालेलं आहे आणि रोज कुछ ना कुछ उपाय कर देता है. नहीं गोरा तो होईल. इसको रख देती हूँ ऊपर. ठीक है, आज आपण दोनों मिलके खाएंगे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आता. बाकी मी दादूच्या डब्यापुरता स्वयंपाक करून टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. आज आभाळ आल्यामुळे सूर्यनारायण हलकेसे दिसत आहेत. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. बघा आज पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे सगळीकडून. तेवढ्यात आजी पण आलेले आहेत आणि आजी म्हणतात ऊनच नाहीये. हे बघा हलकेसे सूर्यनारायण भगवान दिसत आहेत. हलकसं थंड थंड वारं पण लागत आहे. ते आहे कर सकते हे. चला आता घेते व्यायाम करून मी पण. आजी पण व्यायाम करायला आलेले आहेत. व्यायाम झालेला आहे सगळा. आता घरी जाते. स्वयंपाक करायचा आहे अजून उरलेला. क्या चल रहा है? कोई उठा कि नहीं? हाँ जी अभी तक. हाँ जी सुप्रभात पंडित जी, राधे राधे. हे बघा दादूच्या डब्यापुरत्या चपात्या बनवून गेलेले मी. आता घेते चपात्या बनवून. त्याच्यानंतर मेथीची भाजी पण करायची आहे. पण अगोदर मेथीची भाजी फोडणीला घालते आणि नंतर चपात्या करते. चला माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आता. आणि इथं देवाचा नैवेद्य पण तयार आहे. आणि आजचा सगळा स्वयंपाक कांदा लसूण न घालता केलेला आहे, कारण आज द्वादशी आहे. पंडितजी रगडूया आता. पूजा झाल्यानंतर आता आम्ही कालच्या एकादशी व्रताचं पारण करायला बसलेलो आहोत. आणि जेवणामध्ये मी आज केलेला आहे मस्त मसाले भात, भेंडीची भाजी, मेथीची भाजी, माझ्यासाठी भाकरी, इतरांसाठी चपाती आणि फरसबीची भाजी पण केली. तर ती संपली, डब्यालाच संपली. फरसबी अडम ब्रह्मा रसं विष्णु गुप्ता देवो जनार्दनम एवं धात्वार्थोषोण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. ये दोनों तो लगे हैं खाने के पीछे. ये आता बसलेली आहे जेवण करायला. कैसे बनाय खाना बिना प्याज लसूण वाला. माझ्या मैत्रिणीने तिच्या शेतातला मुळा पण दिलेला आहे. मस्त अजिबात तिखट नाही मुळा. पण जी छान आहे ना. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता जर माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. बाकी 2-3 हातावर धुण्याचे कपडे राहिलेले आहेत, ते नंतर होते निवांत. बाकी या इथे काल आम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा आणलेले आहेत. आणि प्रत्येक महिन्याला ड्रायफ्रूट्स भरत असतो. आणि ह्या ड्रायफ्रूट्स बरोबर ना आम्हाला एक सुंदर गिफ्ट मिळालेलं आहे. आणि ह्या गिफ्ट बॉक्समध्ये खूप सुंदर 2 बरण्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. आमचं असं आहे की आमचे ठरलेले दुकानदार आहेत. जसे की ड्रायफ्रूट्सवाला पण ठरलेला आहे. आम्ही 20 वर्ष झाले एकाच ड्रायफ्रूट्सवाल्या दादाकडून ड्रायफ्रूट्स घेत असतो. आणि किराणावाला पण आमचं ठरलेलं आहे. आम्ही आमच्या सोसायटीतील जे दुकान आहे त्यांच्याकडूनच किराणामाल भरत असतो. बाकी सिलेक्टेड वस्तू आम्ही मॉलमधून आणत असतो. आणि भाजीवाले फळवाले पण तसेच आहेत, ठरलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडूनच नेहमी फळ भाज्या वगैरे सगळे घेत असतो. त्याच्यामुळं हे गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचे असं पॉईंट ठरलेले आहेत. काही ठराविक पॉईंट झाले ना त्याच्यावर ते गिफ्ट देतात. मला तर खूप आवडलं हे गिफ्ट. तुमच्यासमोर गिफ्टची अनबॉक्सिंग करते. तसे तर आम्ही काल रात्रीच केलेली आहे. तुम्हाला दाखवते आता. हे बघा, हां हे बघा. याच्यामध्ये विकत आणलेले ड्रायफ्रूट्स भरून ठेवायचे. ही निघत नाहीये. चलो ये भी निकल गई. हे बघा अशा 2 सुंदर बरण्या आहेत.
आता याच्यामध्ये काल आणलेले ड्रायफ्रुट्स भरून ठेवायचे. छान आहेत. आता मी ह्या भरण्या स्वच्छ धुते, सुकवते आणि नंतर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स भरून ठेवते. हे बघा, आता माझ्या मनाचं आगमन झालेलं आहे. आज खूप लवकर मन आलेलं आहे. धन्यवाद जल्दी आने के लिए बेटा. आइए, वडाकम वडाकम, सुस्वागतम. 7:30 वाजता जायचंय. इतनी जल्दी क्यों बेटा? फर्स्ट इयर वाल्यांचं प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे ना, मग त्यांना आम्हाला भेटत नाही. 7:15 वाजता मग डब्बा बनवून देऊ द्या. ये राम, कारण की येणार मी डायरेक्ट 5:06ला. कारण की रिहर्सल पण करायची डान्सची. डायरेक्ट मी 6:07ला आहे. हे राम, नेमकं उद्या आमच्या पाहुणे पण येणार आहे. त्यांच्यासाठी नाश्ता वेगळा बनवायचा आहे, जेवण बनवायचं आहे. और ये लड़का बोल रहा है कि इसको डब्बा चाहिए. अरे उद्या खास कार्यक्रम आहे, तुझं असणं गरजेचं आहे बाबू. पण मी नसणार आहे ना. ये ना दुपारी. माझा आहे 3 वाजता रिहर्सल आहे. 3 ते 5 चालणार आहे ते काय. क्या ही कर सकते अभी. ठीक आहे, हात पाय धुलो, खाना खा के लेना. काय झालं पायाला? हा, ते कोल्हापुरी वापरून तसं झालं ना. ठीक आहे. हे बघा, मगाशी मी झाडू मारलं आणि कचरा उचलायचं विसरले. लक्षच नाही माझं. मी आजकाल खूप विसरळ झालेली आहे. त्या 2 रूम मधला कचरा तर उचलून टाकलेला आहे डस्टबिन मध्ये, पण हॉल मधला कचरा इथं गोळा केलेला तसंच राहिलेला आहे. टाकते आता तो पण उचलून. मनाने कॉलेजवरून आलेल्या टीव्ही लावलेली आहे आणि मगाचा कचरा आता गोळा करून टाकत आहे. धन्यवाद बेटा मदत करने के लिए. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आत्ता मी एवढ्या वेळ सगळ्या घरातील फरशा वगैरे पुसलेल्या आहेत आणि आत्ता मी माझ्यासाठी कॉफी बनवत आहे. खूप थकवा आलेला आहे कामं करून, त्याच्यामुळं कॉफी बनवत आहे. कॉफी झाली, मलाईवाली कॉफी झाली बघा. दूध आटलं कामं करेपर्यंत. क्या हे कर सकते हे बघा, एवढी साई आहे याच्यामध्ये. आणि मी बनवतोय कॉफीचा फेस पॅक. काय बनवतोय तू बाळा? कॉफीचा फेस पॅक. कॉफीचा फेस पॅक. रोज कुछ ना कुछ उपाय कर देता आहे. काल हळद, उठणं हे सगळं होतं लावलेलं चेहऱ्याला. कॉफी कुठे? कॉफी अरे वेस्ट मत कर बेटा. ओय ओय. हे बघा, आता कॉफी टाकत आहे फेस पॅक मध्ये. क्या ही बोले लडके को. कॉफी आणि काय घालणार बळा याच्यामध्ये? मला अंदाज नाही. कॉफी अजून काय थोडं म्हणा. अरे तू कसा शेतामध्ये काम करशील रे बाळा? तिथं तर सगळा काळा होऊन जाशील. काळा कुठंच, नो चेंज कलर आफ्टर काय म्हणतात त्याला. ठीक आहे, बस हो गया बेटा. चेहऱ्यावर तर सगळी दाढीच आहे, थोडीशी स्किन दिसत आहे. लाव त्याला, बास होईल तेवढं. चला, कॉफीचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. आता तर हॉलमध्ये टी व्ही पण लावलेली आहे. मस्त टी व्ही देखते हुए कॉफी का आनंद लेती हूँ. वाह, क्या ही टेस्टी बनी है कॉफी. दाखव ना, उसमें क्या शर्मत है. ये बाबूत ना, ते बघा मनाचा कॉफी लावलेला फेस. बाप रे बाप. अजून काय मिक्स केलं बघा त्याच्यामध्ये? शहद. शहद नंतर कॉफी नंतर बेसन पण. हो. मनाचा होममेड फेस पॅक. कॉफी, मध, बेसन घातलेला. और टॅनिंग स्किन ना. माहित नाही काय माहित. अरे गोरं तर होईल, मनाचे काळ माहित नाही गोरं होईल का नाही. देखेंगे, कुछ भी लगा रहा है रोज. एक्सपेरिमेंट कर रहा है. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आता. बाकी एवढ्या वेळ मी कालचा व्हिडिओ एडिट केला आणि आता अपलोड सुद्धा केलेला आहे. आणि या इथं मी गिफ्ट दिलेल्या भरण्या स्वच्छ धुवून सुकवलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा भरलेले आहेत. हे बघा, अशा दिसत आहेत भरण्या. आणि आता त्याच्यावरती झाकण लावते. अरे बैठ जा. हे बाबा, बसलं. टाइट झाकण आहे. चलो, इसको रख देती हूँ ऊपर ड्राई फ्रूट्स के भरने के पास. ये भी रख देती हूँ. आणि आता या इथे मी परवाच्या दिवशी बनवलेला चिवडा खाणार आहे. खूप खमंग टेस्टी बनलेला आहे चिवडा. आणि 1 मोसंबी पण खाणार आहे. अणा तू खाएगा बेटा चिवडा? ठीक है, आज आपण दोनों मिलके खाएंगे. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.